वाव किती भारी आहे. पण तुझ्यापेक्षा तर कमी आहे. मी इतकी सौंदर्य बघितली पण तुझ्यापेक्षा सगळेच कमी आहे. खरंच खरंच. आणले चालू तो वाटणे पण तू दिसला म्हणून मला जावं मला साधा काय करणार बघावं तर म्हणलं. उन्हात आणा लय कष्ट करले जरा आपण गेल्याशी जरा हिसाब बी जरा मिळत नाही. माझा बिसा होतोय तुझा बिसा होतोय म्हणून आलो तिकडे. कुठं नाही गेला तर चालू तो तालुक्याला जरा जाऊन यावं म्हणलं होतं. जरा ऊन बी पडलं होतं तू दिसलाय म्हणलं साधाला हाक तर मारावा दोन गोष्टी बोलाव्या जावं म्हणलं. काय बोलायचं होतं काय काम होतं का आपलं सहजच काय कळलंच असेल नाही हो. काय मला काय कळलं गावावर चर्चा झाली अजून कसं काय कळणार तुला काय आवड आहे बाबा. काय कळलं मला तर मी तर रोज पाटलाय मला तर पडतोय मला काय कळावं आता. होय जातोय लक्ष ठेवत असते बारीक सगळ्या प्रपंचावर पोरासाठीवर काय लय अवघड आहे बाबा. काय कळलं काय तुम्हाला अजून. तू काय नववीर आहे तुला का राजा दिवाळी माहीत नसल्याने बोलतोय का सांगतोय मला. हा आताबद्दल तुला कळायला पाहिजे होतं. मला माहिती तुला कळलं असेल म्हणून मी आलो आपलं गप्पा बिहारावा विचारावं पुस्तक करावं तुझी म्हणून आलो तर. काय सांगायचं काय होतं उघड उघड बोलल्याशिवाय कसं कळालं आता नेमकं काय आजारात पाण्यातली म्हैस असल्यावर कसा यावर व्हावा असा. अरे पोरग तुझं काय कुठल्या पोरजावर आधार लागले पण खर्च पाणी चहा पाणी उगं नाही ते खर्च करायला पोरग. मला बी काय माहित नव्हतं पण आमचं पोरगच बोल म्हणलं रे असं जाऊन सदाला सांगा. आता ती पोरग काय बिघडलंय मी बी सांगितलं पण ती काय ऐकच नाही म्हटलं पोरग म्हणून मला पोरानं सांगितलं म्हणून मी तुझ्या कानावर घाला म्हणून आलो इथं. बघ गाडी हाताबाहेर जाईल थोडक्यात थोडकं बघ तू सांगोर विचारपूस करून. तुम्हाला सांगू का आबासाहेब ही आता गरीबाचं पोरग काय शिकू देत नाही गावाले. तर माझं पोरग नोकरीला लागलं म्हणून अख्या गावाला बघवलं. मी इतका प्रयत्न करालोय 1 वर्षाचं म्हणजे 2 वर्षाचं पाटलाचं पैसे उचलले आणि जी ती येते ना असंच सांगायचं म्हणजे आमचं काय गरीबाचं कोण चांगलं होत येत नाही बघा. मला माहिती आहे माझ्या लेकरावर माझा विश्वास आहे. मी काय लोकांचं कोणाचं खरं धरत नाही. कानाला आणि डोळ्याला फरक आहे. आपण स्वतः बघितल्याशिवाय अजिबात कोणाचा विश्वास धरत नाही बघा. तुम्ही भले माझ्या चांगल्यासाठी म्हणा नाही तर वाईटासाठी म्हणा पण मी हाव आपलं जोडीदार सगळी गोष्ट खरी आहे पण विश्वास काय माझा बसत नाही बाबा. अरे सदा आपली पाठ आपल्याला दिसत नाही. तू का माझा दुश्मन आहे. हा तुझं लेकराचं वाटून झालं माझ्या झालं माझं झालं पण तुझं झालं हे सांगायला आलोय का मी तुला. तू विचार कर बारीक निरीक्षण कर. अरे माझं पोरग तुला तुझ्या पोराला सांगून जमलं आता ती मी तुला सांगायला लागलो एवढा कसा विश्वास नाही. तुझ्या पोराला जर नोकरी लागली तर उद्या काय मला 2-5 देणार आहेस तो.
तुझ्याच आयुष्यात चांगलं होणार आहे, तुझंच भलं होणार आहे, तुझं भलं तर माझं भलं. मी एवढं कशासाठी करतोय? मी त्यासाठी तर करतोय की बरं का बारीक निरीक्षण कर जरा तू व्हायचं. अहो आबा तुमच्या ध्यानात येते का? मी निरीक्षण करतोय. आता पाटलाला मी सांगितलंय, आता गावातले हो का जन आणि जनार्दन कोण काय बोलेल, कोण काय बोलेल, कोणी काय, आता काय कसं लय अवघड आहे बघा. एक तर शिकत नव्हतं, कोण आमच्या पिढीत शिकलं नाही. पोरग कसं तर शिकायला तर अख्खं गाव लपड्याच म्हणतंय. आता का कॉलेजमध्ये त्या शाळेत असलेली पोरं पुरी असणार, बोलणार, बसणार. आता काय पण उठवलं तर काय काय खरं असते तसं. उगं कोणी तर काय तर उगं गरीब लेकराला हे बोलत बसत, त्याला काय अर्थ आहे होय? लगा आरमू बिरमूट आहे का लगा? मी चांगलं सांगायला लागलोय तुला, जरा विश्वास ठेव का तू माझा दुश्मन आहे. अहो होय, सगळं करायचं, सगळं गावात चांगलं सांगायला मला तर काय करू मी? जे चांगलं एक शब्द बोलत नाही ते उठते ते तुझं पोरग असं उठते, दुसरे ते तुझं पोरग दुसरं. अरे काय माझं पोरग करतंय जगाच्या नेरळ? तुमची बी पोरं शिकते, आम्ही तुमच्या पोरात गाव नाव घेतलं का? बघ गड्या, माझं सांगायचं काम आहे, मी सांगितलं. हे आपल्याला काय बरं वाटलं कोणाला जरा घडीभर चांगलं बोलतात तुम्ही, तिरपच काय तर सांगायला वाईटच ऐकायला म्हणजे गावात काय माणूस चांगलं भेटणार? वाट वाकडी करून तुला सांगायला आलोय, ऐकत असलं ऐक, तुझ्या पायातून धोडा मारून घे. माझ्या तुमचं माझं सांगायचं काम होतं, मी सांगितलंय. घरच्यांना पण बोलून घरच्यांना बोलणं केलं तर लगेच ऍडजस्ट करेन, नाही तर नाही. त्यांचं बळजबरी केलं तर मी काय करणार आहे? जबरदस्ती करून देते ना त्यामुळे दुसरीकडे. बघू आपण काहीतरी करू. काहीतरी म्हणजे काय करणार आहे यार तू? काहीतरी पर्याय निघायला